उपस्थित सगळ्यांना मनापासून नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, हर हर जय भवानी. आई तुळजाभवानी, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसुराणी साहेब यांना मनापासून मानाचा मुजरा करते. आणि आज यांना ज्या कोणी खरंच कर्तृत्ववान अशा असणाऱ्या महिला आहेत त्यांचा इथे सन्मान आज केला जाणार आहे. मला असं वाटतं एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी आपण सगळ्यांनीच वाजवूयात. खरं तर 90 वर्ष 92 वर्ष पूर्ण झालेला हा पेपर आहे नवभारत. आणि माझा तर जन्मही नव्हता तेव्हा, आणि इथे असलेल्या कित्येक लोकांचाही जन्म नसेल तेव्हा. इतक्या ऐतिहासिक आणि इतके वर्ष झालेला हा न्यूजपेपर, हा पेपर, आणि गेली 4 ते 5 वर्ष झालं ते हा पुरस्कार आपल्या माता भगिनींसाठी आयोजित करत आहेत. फार कौतुक वाटलं या गोष्टीचं, कारण रोजच्या धगधगीच्या जीवनामध्ये कुटुंबासाठी सतत धडपडणारी ती स्त्री, कुटुंबासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी, आपल्या पतीसाठी, सासू सासऱ्यांसाठी, आपल्या घराण्यासाठी सतत धावणारी ती स्त्री, आणि त्याहूनही ती स्वतःकडे लक्ष देऊन स्वतःचा ठसा अशी उमटवतीये, प्रत्येक क्षेत्रात स्वतःला प्रूफ करू पाहतीये, अशी ही आजच्या काळातली स्त्री. आणि त्या स्त्रीचा हा सन्मान आज या ठिकाणी होतोय. खूप छान वाटलं. खरं तर महाराणी येसुराणी साहेबांची भूमिका साकारल्यानंतर मी ती भूमिका साकारत असताना सुद्धा खूप गोष्टी शिकत होते. जितका ताकदीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, तितकाच ताकदीचा महाराणी येसुराणी साहेबांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास. महाराजांच्या मृत्यूनंतर, छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ज्या महिलेनं तब्बल 29 वर्ष औरंगजेबाच्या कैदेत घालवली, तरी देखील ती स्त्री चारित्र्य संपन्न राहिली, संस्कारशील राहिली, आणि स्वराज्याचा भगवा झेंडा ज्या स्त्रीनं अखेरपर्यंत सांभाळला, राखला, त्या महान महाराणी येसुराणी साहेबांची भूमिका माझ्या वाट्याला आली. हे मी माझं नशीब समजते. खरं तर हा इतिहास खूप ताकदीचा आहे, खूप जबाबदारीचा आहे. इतकी वर्ष झाली तो इतिहास दाखवण्याचं धाडस कोणी केलं नाही, पण स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज या मालिकेच्या निमित्तानं हा इतिहास तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली. आणि खरंच इतकं काही सोचलं त्या महाराणी येसुराणी साहेबांनी, आणि त्या आपल्या सगळ्यांसाठी मला असं वाटतं आदर्शवादी आहेत. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनंतर जर स्वराज्याच्या दुसऱ्या राजश्री कोणी असेल तर त्या अर्थात महाराणी येसुराणी साहेब आहेत. आणि त्यांच्यासारखंच आपल्याला बनायचं आहे हे कायम मनोमन वाटत आलेलं आहे. आणि तुम्हा सगळ्यांना सुद्धा मी या ठिकाणी एवढंच सांगेन, मी खूप लहान आहे अनुभवाने, तुम्ही सगळ्या माझ्यापेक्षा खूप मोठ्या आहात, मी तुमच्या सगळ्यांकडनंच खूप गोष्टी शिकते. पण हा आपला इतिहास आहे, ही आपली संस्कृती आहे, आणि ही आपली परंपरा आहे. त्याची जपवणूक करणं हे सुद्धा आपलंच काम आहे असं कायम वाटतं. त्यामुळे आज इथे ज्यांना ज्यांना पुरस्कार आहेत त्यांचे मनापासून अभिनंदन करते, खूप साऱ्या शुभेच्छा देते. जसं प्रेम तुम्ही माझ्यावर, माझ्या आत्तापर्यंतच्या साकारलेल्या भूमिकेंवर केलं, तसंच प्रेम इथून पुढेही असंच असू द्यात एवढंच म्हणते. खरं तर अनेक वेगवेगळ्या भूमिका आता तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन येते. आत्ता इथे ज्या महिला पोलीस होत्या त्यांच्यावर त्यांची जशी वर्दी आहे, त्यांचं जसं ऑन ड्युटी 24 तास असं काम आहे, ती सुद्धा एक भूमिका साकारते स्वराज्य संविधान या चित्रपटामध्ये. त्यामुळे तो सुद्धा एक वेगळा प्रवास मला या ठिकाणी अनुभवता आला. पण खरंच मला कायम असं वाटतं की स्त्री ही अशी शक्ती आहे की जी उंबऱ्याच्या आतमधली जबाबदारी सुद्धा तितक्याच ताकदीने सांभाळते आणि उंबऱ्याच्या बाहेरची जबाबदारी सुद्धा तितक्याच ताकदीने सांभाळते. त्यामुळे सार्थ अभिमान वाटतो की मी एक मुलगी म्हणून जन्माला आले आणि तो अभिमान तुम्ही सगळ्यांनी सुद्धा बाळगावात अशी या ठिकाणी इच्छा व्यक्त करते.
आणि जाता जाता या मालिकेतला एक डायलॉग म्हणते आणि थांबते. स्वराज्य आमुचा ध्यास, शंभूराजे आमुचा आस, वाजवतो नि गाजवतो तलवार मनगटी फिरवतो, झोपलेलेही होता जागे जेव्हा भगवा रणांगणात उतरवतो. धन्यवाद.